जिंकणार तो मात्र उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार आणि इथे मात्र छोटी चुकी आणि ते सुद्धा जीवदान कोणाचं अक्षय अश्विन थोडीशी चुकी होताना पाहायला मिळते आणि जीवदान मिळते मोठं आयुष्यमान भाव मिळताना पाहायला मिळतंय अक्षय आणि अक्षय एक चांगला फलंदाज आहे एक कलात्मक क्लासिकल फटकेबाजी सुद्धा खेळताना आपल्या संघाची बिग फॅक्टरची भूमिका सुद्धा बजावताना पाहायला मिळतो त्याच्या समेत राज पाहिलं तर गोलंदाजीच्या पटलावरती अधिराज्य करणारा राज एक्सप्रेस म्हणून पाहायला मिळतो पुन्हा एकदा पाहूया आता काय घडणार माहिती संतोषची सुद्धा जेवढी मित्रांनो ओळख करून देऊ केएसके मध्ये एकच नाव घेतं गावडोशी संघ आठवला की नक्कीच आठवतो तो संतोष फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्र शोधो सलामीचा गोलंदाज सलामीचा फलंदाज जिथे कमी तिथे आम्ही पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते एक धावनखी अर्जित केली गेली बॅटची लागली गेली एक धावनखी अर्जित केली धावसंख्येने वाढ होते धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होतीये 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा शेवटचे 3 चेंडू असेल पॉवर प्लेचा षटक आहे अप्रतिमाचा हाताळताना पाहायला मिळतंय इंस्टावरती जर पाहिलं ना जंगली या नावानं फेमस असेल इंस्टाग्राम अकाउंट जर कोणाचा असेल ना तर नक्कीच आवर्जून नाव घेतात संतोष सपकाळ मॅन फ्रॉम गावडोशी राज क्लास आणि क्लास दाखवताना पाहायला मिळतोय येस इट इज षटकार येस क्लास 1 फलंदाजी करताना पाहायला मिळतो चेंडू रडार मध्ये आला फ्लॅट षटकार पाहायला मिळतोय शेवटच्या क्षणापर्यंत कदाचित वाटत होतं हा चेंडू डाऊन द ग्राउंड येईल परंतु ज्यावेळी राजना पॉवर जोखीम आणि हातामध्ये जेव्हा पॉवरचा वापर केला ना त्यावेळी तो चेंडू गेला त्याच्यामध्ये ताकद होती एक नजाकत बरा फटका नजाकत सोबत ताकद आणि हा षटकार येताना पाहायला मिळाला राज क्लास दाखवताना पाहायला मिळतोय जिथे संधी मिळते त्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळतोय पुन्हा टप्प्याचा चेंडू इथे मात्र फटका फसला अहो काय मित्रांनो घडतंय हो झेल जरूर सुटला परंतु अक्षय धावचित झाला कदाचित काय घडलं मैदानामध्ये इथे मात्र थरार काय पाहिलं तर क्रिकेटमध्ये काय पाहिजे असतं मित्रांनो झेल सुटला दुसऱ्या धावला रनआउट झाला फटका चांगला मारला होता एका बी किती ट्रेलर पाहायला मिळतात आणि मात्र नक्कीच अक्षय धावची स्वरूपात बाद झाला राज मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता राहुल चुकी करताना पाहायला मिळतात चुकी आणि चुकी तो दगडीचा इथून आवाज येतो जे भिवंडी मधील नामवंत समालोचक आहेत प्रवीणजी शिंदे त्यांच्यामार्फत नक्की हा डायलॉग आवर्जून ऐकला जातो की दगडीचा इथून एकच आवाज येतो तो म्हणजे चुकीला माफी नाही आणि इथं मात्र पहिला झेल सुटला निखिल यांच्याकडून दुसरा झेल सुटला राहुल यांच्याकडून म्हणजे 2 जीवदान तर नक्की मिळालेत आता त्याचा फायदा घेणार का राज पाहणं गरजेचं असेल संतोष चांगली गोलंदाजी विकेटची नामी संधी उपलब्ध करून देत आहेत परंतु आपले साथी सहकारी त्या बोललं जातं ना पुन्हा एकदा आक्रमण पुन्हा एकदा जेलची संधी पुन्हा एकदा जेल केला धरतीला दाड काय घडतंय मैदानामध्ये 3 संधी संतोषचं बोलायला झालं ना प्रेमाचा पूल बांधला होता विकेटचा पूल बांधला होता पण आजूबाजूचं सिमेंटच डुप्लिकेट निघालं आणि 3 विकेट मात्र इथे धरतीला दान होताना पाहायला मिळते मित्रांनो नशिबाची साथ राजला मिळते नशीब ऐकलं त्यांचा जुना एक किस्सा आहे ज्यावेळी एक खाटी 9 बोकडांना घेऊन चालला होता जाता जाता मात्र नक्कीच ट्रक पलटी म्हणजे टेम्पो नेणारा बोकड नेणारा टेम्पो पलटी झाला 9 खाटी जागेवरती मेले मात्र बकरा जसाच्या तसा उभा इथे मात्र तसंच काय मिळतं 3 जीवदान नक्कीच मिळत आहेत राज आता काय करणार पाहणं गरजेचं असेल इथे नशीब आणि नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळते एक षटकार धाव संख्या 11 चांगली गोलंदाजी संतोष सॉरी माफ करा 12 धावा 12 धावा चला बळे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा काय घडतं पाहणं गरजेचं असेल राहुल स्वतः कर्णधार
राज मारण्याचा प्रयत्न होता. LBW ची अपील मागली पण दात फेटाळली. रनआउटची नामी संधी असेल. काय घडतंय मैदानामध्ये? लेग बायचा इशारा. येस बरोबर आहे. कारण की जर तुम्ही मैदानामध्ये उभे असाल ना तर एका रनाच्या बदल्यामध्ये षटकार येऊ शकतात. पण ज्यावेळी तुम्ही एका धावेच्या लालचपोटी जर तंबूच्या असायला आलात ना तर मात्र सामना गमवल्याची भीती असते. येस अक्षय नक्कीच चांगला मोलाचा सल्ला देतात राज यांना आणि गरजे. आणि अक्षयांच्या बाबतीत ते घडलं ज्यावेळी एका धावेच्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि नक्कीच विकेटचं पतन. परंतु अक्षय जर मैदानामध्ये असते तर त्यांनी नक्कीच जरूर मोठे फटके खेळले असते. ही कमी कुठेतरी त्यांना जाणवली आणि नक्कीच राज यांना एक मोलाचा सल्ला देताना पाहायला मिळत आहेत. म्हणून मला तर लालच बुरी बात आहे. पुन्हा एकदा राहुल चांगली गोलंदाजी करताना कदाचित जर तर क्रिक बस मध्ये जर वळूया जर हा संतोष यष्टी रक्षक संतोषाने केलेला थ्रो कदाचित डायरेक्ट यष्टीला लागला असता जर राहुल यांनी जर मध्ये हात नसता घातला. पण तू जर तर आहे मित्रांनो. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. इथं मात्र विकेटचा पतन होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तैनात असेल. झेल होणार का? येस इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. आणि गौरवची खेळते संपुष्टात. गौरव बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पाहिजे राहुल. मारण्याचा प्रयत्न होता. आडवा पट्टा पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 14 धावा. राज आता राज यांच्याकडे नजरा वळवल्या जातील कारण की राज यांच्यावरती मात्र आता जो पूर्ण धुरा असेल आपल्या संघाची. कधीच राज यांनी हे षटक जरी एकेरी दुहेरी धावेमध्ये खेळलं आणि शेवटच्या षटकामध्ये जरी मोठे फटके खेळले तरी कदाचित स्कोर बढू शकतो. पण तो प्रत्येकाची रणनीती असते, स्ट्रॅटर्जी असते, त्याप्रमाणे नक्की ते खेळले जातील. कारण की विकेट राज शेवटच्या षटका चेंडूपर्यंत क्रीज वरती राहणं गरजेचं असेल तर येस डेफिनेटली. राहुल चांगली गोलंदाजी कोणती चुकी करत नाही. 2 षटकाचा खेळायला संपुष्टामध्ये. 2 षटका घेर धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 15 धावा किंवा 3च धावा खर्ची केल्या या गोलंदाजाने. चांगलं कौतुक. कंजूसी भरी गोलंदाजी पाहायला मिळाली राहुल यांची. केवळ 3च धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा पण तो पहिल्या षटकामध्ये 3
जी नवी संधी होती तिथे मात्र दुहेरी धाव नक्की येताना पाहायला मिळाल्या. तदनंतर जर पाहायला गेलं तर संतोष चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्यानंतर राहुल चांगली गोलंदाजी केली, 3 धावा नक्की खर्ची केल्या. 2 मौल्यवान गडी सुद्धा तंबूच्या असलेल्या गौरव आणि सचिन हे 2 आदरणीय सन्माननीय 360 डिग्री महाबळेश्वर मध्ये नामवंत क्रिकेटपटू ज्यांना बिरवाडी या गावामध्ये बेस्ट क्रिकेटरचा अवॉर्ड दिला होता महाबळेश्वर भूषण, ते चंदू घाटगे मॅन फ्रॉम हतलोट, त्यांचं सुद्धा आगमन झालंय. पुन्हा एकदा राज हो हवाई सुंदरला हाय बाय करत समालोचन कक्षाला मानवंदना देत हा येतोय खेणखेणीत दणदणीत षटकार ब्रँडेड बाय राज. राज अप्रतिम हा फटका बा मित्रांनो, हा फटका का आठवला ना की असाच एक फटका आठवता इंडिया पाकिस्तानची मॅच होती आणि विराट कोहलीने शेवटच्या मोमेंटला जो स्ट्रेटला षटकार मारला होता, थोडा उसळी घेणारा चेंडू होता तो क्लासिकल षटकार. आणि तदनंतर हा राजचा एक षटकार पॉवरफुल होती, हातामध्ये मात्र नक्कीच पॉवर जनरेट केली होती या फटक्यामध्ये आणि ताकदीचा वापर पुरेपूर केला होता. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता राज राज आणि राज. हो या पटलावरती आता सध्या तरी राज कोण करतोय तर राज मॅन फ्रॉम देवळी. काय फलंदाजी पाहायला मिळणे, ना कद बडा ना पद बडा, ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वही अपने लिए सबसे बडा. राज देवळी संघासाठी तारण हरता बनताना पाहायला मिळतोय. जीवदान तर नक्की मिळालं. त्या राजच्या कॅच किती महाग पडू शकतात त्या कॅचचं राज फक्त राजच सांगू शकतो की माझ्या कॅच सुटल्या आणि त्याचा आता मी काय करतोय पाहायला मिळतं. बॅक टू 2 षटकार हॅट्रिक होणार का पाहणं गरजेचं असेल. कॅमेरामॅन फोकस करो, मॅन फ्रॉम देवळी राज. ओ गरज नसेल कदाचित आणि राज यांना जास्तीत जास्त चेंडू फेस करणं गरजेचं असेल. येस धावची स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन सतीश बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. राज अप्रतिम अशी खेळ करताना पाहिलं कारण राज यांना एक धाव घेणं गरजेचं नसेल, त्याला जास्तीचा चेंडू फेस करत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 27 धावा. पुन्हा एकदा सँडी कलात्मक क्लासिकल गोलंदाजी करणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न राज क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. हो राज 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 नावाचं वादळ इथे मात्र मैदानामध्ये घुमताना पाहायला मिळतंय. क्लास फलंदाजी जेल सुटले आणि जेल सुटल्यानंतर काय होतं हे दाखवते त्यांना पाहायला मिळते. राज आपल्या संघासाठी ज्याच्यामध्ये बघा ज्याच्यामध्ये हिम्मत त्यालाच मैदानामध्ये किंमत. इथे मात्र काय घडतंय जेव्हा माउंटेन ड्यू ऍड देतो ना हार के आगे जीत है. जरी जेल सुटल्या जरी मी आधी मोठे फटके खेळू शकलो नव्हतो तरी पण आता मात्र मोठे फटके घेऊ शकता. नक्कीच माउंटेन ड्यू प्यायले राज आणि हा सँडी थोडीशी आता कलात्मक गोलंदाजी करावी लागेल. षटकारापासून वंचित राहावं लागेल. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 18 धावा नक्की आल्या, 3 षटकार. आता शेवटचे 2 चेंडू शेवटच्या षटकामध्ये राज क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. ओ इथे मात्र येत आहे दडपण दडपण आणि दडपण. वाईट चेंडू मारला राज राज राज. थोडा विचार विनिमय करताना पाहिला, गरज नव्हती कदाचित. जर चेंडू क्रीजच्या बाहेर पडला असता नो साठी जर हा चेंडू ट्राय केला असता तर ठीक होतं, परंतु वाईटला ट्राय केला तो पण अखूट टप्प्याचा चेंडू शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न होता, उंची जास्त लांबी कमी, एकदा पुन्हा दुसऱ्या जायचा प्रयत्न करावा लागेल. आता मात्र 2 धाव नक्की अर्जित केले धावपटलावरती. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. विजयासाठी लक्ष असेल 38 धावा. पहिल्या षटकामध्ये होत्या 12 धावा, तदनंतर आल्या 3 धावा, 15 धावा झाल्या. तदनंतर आता आले या षटकामध्ये 22 धावा. टोटल धावसंख्या होते 37,
विजयासाठी लक्ष असेल 38 धावा. चला या पुढचा होणारा सामना असेल चिखली विपक्ष हातलोट. दोन्ही संघ नायक. मी इथे आपला शुभ सन्मान घेऊ इच्छितो. आदरणीय सन्माननीय एक एक गोड असं व्यक्तिमत्व जिथे जेव्हा पण कुठेही कार्यक्रम असतो क्रिकेटचा तिथे आवर्जून हजेरी लावणार आहे. आदरणीय सन्माननीय काशीनाथजी सपकाळ साहेब KSK चे विद्यमान उपाध्यक्ष यांचा सुद्धा शुभ सन्मान घेतला जाईल. नक्कीच दादांचा इथं शुभ सन्मान घेतला जाईल. एक सर्वांचं लाडका आणि आवडता असं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय काशीनाथजी सपकाळ साहेब KSK चे विद्यमान उपाध्यक्ष यांचा इथे शुभ सन्मान घेतला जातोय. दादा धन्यवाद. आपण आलात, मोलाची हजेरी लावलीत आणि आमच्या या व्यासपीठाची शोभा वाढवलीत. त्याबद्दल आयोजकांमार्फत आपलं सहर्ष स्वागत आणि आभार. चला चिखली कर्णधार हातोड संघाचे कर्णधार आलेले आहेत. विनंती असेल चिखली संघाचे कर्णधार यायचा आहे त्वरा विनंती असेल. शिवाजी गुरुजी यांचं सुद्धा आपल्या व्यासपीठाच्या दिशेने आगमन होत आहे. शिवाजी मोरे फॉरवर्ड क्लासेसचे सर्वा डोंबिवलीमध्ये फॉरवर्ड क्लासेस खूप फेमस आहे आणि त्याचे सर्वा आदरणीय सन्मान शिवाजी मोरे गुरुजी सर यांचं सुद्धा आगमन झालंय. आम्ही कसे गावचे मराठी मीडियमची मला आम्हाला गुरुजी हा शब्द पहिला माहित होता. सर मुंबईला आल्यावर कळला. चला वळ्या मैदानाच्या दिशेने गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय गौरव. पहिला फुलटा चेंडू भीमरच्या स्वरूपात नो गौरव चुकी करतोय आणि संतोष त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. पुढील होणारा सामना चिखली वर्सेस चौकार हातलोट. चिखली संघाने सामना नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चला पुढे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगात पाहायला मिळते लो बीमरच्या स्वरूपात नक्कीच पुन्हा एकदा गौरव मांडण्याचा प्रयत्न होता. झेलची नामी संधी उपलब्ध करून झेल होणार का? ओ आणि इथे मात्र झेल खेळा धरतीला दांड मोठं मिळतंय आयुष्यमान बाबा. माफ करा हा चेंडू फ्रीट असेल त्यामुळे झेल घेऊन सुद्धा काही फायदा नव्हता. यष्टीरक्षकाने कदाचित प्रयत्न केला होता परंतु हा फ्रीट चेंडू होता. काका वरती येत आहे या वरती आदरणीय सन्माननीय प्रदीपदादा सपकाळ यांच्याकडून संतोष यांनी जर सलग 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक.
आदरणीय सन्माननीय प्रदीपदत्त सपकाळ साहेब यांच्याकडून संतोष यांनी जर सलग 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक. नौका फलंदाज देताना पाहायला मिळतोय प्रदीप. प्रदीप एक धाव. त्याला पुन्हा एकदा एवढ्या मैदानाच्या दिशेने गौरव, पुन्हा एकदा संतोष क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. संतोष पुन्हा संतोषला तर 3 षटकारासाठी नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. आदरणीय सन्माननीय प्रदीपजी सपकाळ साहेब अहिरे वानवली गावचे सुपुत्र यांच्याकडून संतोष यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. 1 षटकार तर नक्की आला. दुसरा षटकार सुद्धा येताना पाहायला मिळेल का पाहणं गरजेचं की झेल होणार. आणि हा चौकार. 4 धावांना खेळताना पाहिलं संतोष, आणि संतोष आहे ना बिग फॅक्टरची भूमिका बजावताना पाहायला मिळतो. जिथे कमी तिथे आम्ही अशी रणनीती आणि अशी भूमिका नेहमीच बजावताना पाहायला मिळतो संतोष. सलामीचा गोलंदाज, सलामीचा फलंदाज, तदनंतर क्षेत्ररक्षक पाहिलं ना तर एक चपळता त्याच्याकडे पाहिलं तर एक मिड ऑफ असो, मिड ऑन असो, स्क्वेअर लेग असो, फॉरवर्ड स्क्वेअर लेग असो, सर्व मात्र धुरा सांभाळताना पाहायला मिळतो. एक हाती सत्ता मिळवताना सुद्धा त्याचा मोलाचा वाटा असतो. संतोष जोपर्यंत मैदानामध्ये उभा असताना गावडोशी संघ विजयाच्या दृष्टीने नक्की वाटचाल करा. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 17 धावा. 5 चेंडू, शेवटचा चेंडू शेष या षटकामधील. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या 17. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, हा चेंडू येस इट इज षटकार 6 धावांसाठी. आणि खूपच महागड्याचं षटक बोलता पाहायला मिळेल. धावसंख्या होते 23 धावा. 23 आकडा आठवला आणि वैयक्तिक 21 धावा. 23 आकड्यावर आठवण येते आपल्याला नक्की स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती 23 जानेवारी. साहेबांना बोलायचं तर तुडुंब भरले नदी नाले सरसागराची येईल का, कित्येक आले भूमीवरती हिंदू हृदय सम्राट कोणी होईल का. अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्थान हिंदू, हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट श्रीमान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी मानाचा मुजरा. रिक्वायर्ड असेल 12 चेंडू 15 धावेची गरज असेल. धावसंख्या होते 23. विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 15 धावा. खूपच महागडं षटक म्हणता येईल. गौरव यांचा 23 धावा नक्की आल्या आणि संतोष चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटकासाठी नक्की आता पुन्हा एकदा नक्कीच संधी उपलब्ध असेल संतोष यांच्यासाठी. 1 षटकार आलाय, अजून बॅक टू बॅक 2 षटकार जर मारले तर नक्कीच प्रदीपदादा सपकाळ साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल.
पुन्हा एकदा उड्या मैदानाचे ते अक्षय गोलंदाजी मार्ग येताना पाहिलं समीकरण थोडस 12 चेंडू 15 धावेची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये संतोष यांनी एक हाती सत्ता मिळवली. नक्कीच मोठे फटके खेळताना पाहायला मिळाले. 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला. तर धावसंख्या विचार केला तर धावसंख्या होते 23 धावा. पहिला चेंडू होता प्रदीप, हा चांगला क्षेत्ररक्षण नक्कीच चौकार नक्कीच अडवला गेला. एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न थोडासा मिसफील्ड होताना देखील पाहायला मिळत आहे आणि दुहेरी धाव अर्जित केली गेली. धावसंख्येत 2 ने वाढ होताना पाहायला मिळते. वाईट दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, जेलची नामी संधी उपलब्ध करून दिले. येस जेल कोण गौरव आता कोणती चुकी नाही. विकेटचा पद होतोय प्रदीप. बॅक टू द पवेलियन. विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ डीजे. चला विनंती असेल थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू मग कोणी वाद करू नये. पंच डिस्कस करतील आणि योग्य तो निर्णय देतील. कोणी आपसामध्ये दोन्ही संघ गावडोशी आणि देवी संघ विनंती असेल पंच योग्य तो निर्णय देतील. सर युट्यूब मध्ये क्लिअर आलं नाही, बांबू मध्ये आलाय. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन असेल.
नक्कीच आता धावून काढलेल्या धावाच ग्राह्य धरल्या जातील. धावसंख्या होते बिरमणी गावचे सुपुत्र फॉरवर्ड क्लासेसचे सर्वा शिवाजी मोरे. अंतिम नंबर ऍज पर KSK रूल्स. इथे तुम्ही आम्ही बोलून काही फायदा नसतो. KSKचा रूल्स आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय तो तुम्हाला पण लागू होतो, आम्हाला पण लागू होतो आणि सर्वांना लागू होतो मित्रांनो. चला वळे मैदानाच्या दिशेने रंगत पाहायला मिळते. सामना चालू करायचा विनंती असेल. या चेंडूवरती आल्या एक धाव नक्की येताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळते.
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे संतोषांच्या बॅट मध्ये होतोय खणखणीत दणदणीत षटकार 6 धावांसाठी. विचार केला तर धावसंख्या होते 33 धावा. विजयासाठी लक्ष असेल 7 चेंडू मध्ये 5 धावेची गरज. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न अक्रजला खेळून काढलाय. चेंडू जाणार का सीमारेषा पलीकडे. क्षेत्रक्षेत्रात एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का पाहणं गरजेचं असेल. आणि दुहेरी धाव. धाव संख्येत पुन्हा एकदा 2 ने वाढ. धाव संख्या होते 35 धावा. विजयासाठी लक्ष असेल 6 चेंडू 3 धावांची गरज. फॉरवर्ड कासेचे सर्वेसर्वा डोंबिवली गिरमणी ग्रामचे सुपुत्र शिवाजी मोरे सर. चला स्पीडअप घ्यायचं विनंती असेल. जास्त वेळ घालवायचा नाही मित्रांनो. आपल्याकडे थोडंसं वेळेचं बंधन असेल. चला वळ मैदानाच्या दिशेने समीकरण असेल. सहा चेंडू 3 धावेची गरज असेल. बिरमणी गावचे सुपुत्र शिवाजी मोरे सर यांचा इथे सत्कार होत आहे. पुन्हा एकदा चांगला डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. इथे मात्र रनआउटची संधी उपलब्ध करून धाव संख्ये मात्र जैसी ती विकेटचं बदल. संदीपची घेते समजा. संदीप बॅक टू द पवेलियन. आता समीकरण असेल 5 चेंडू 3 धावेची गरज असेल. मयूर मोरे बिरमणी गावचे सुपुत्र, तुमच्या अमूल्य सहकार्याबद्दल बिरमणी ग्रामस्थ आणि भैरवनाथ क्रिकेट क्लब बिरमणी मयूर मोरे यांचा सत्कार शिवाजी मोरे सर करतील. पुन्हा एकदा उड्या मैदानाच्या दिशेने काय रंगत पाहायला मिळते. 5 चेंडू 3 धावेची गरज. राज एक्सप्रेस सज्ज होताना पाहायला मिळते. उलटा चेंडू होता. आणि तिहेरी धाव आणि विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय KUCC गावडोशी संघ. विजेता संघाचं खूप अभिनंदन. देवी संघ तुम्हाला हार्ड लक बॅड लक खूप खूप शुभेच्छा.